नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन वडगावला जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तिथे असलेली FIR बघतो, जी प्राची म्हणजे आत्ताची जी सोनल आहे ती लहानपणी हरवली होती तिची आहे. आता त्या मुलीचं वर्णन आणि सोनल सांगते त्या गोष्टी या सगळ्या मिळत्या जुळत्या आहे. तर 2008मध्ये आग लागली त्यावेळेला भरपूर मुली हरवल्या होत्या, त्यातलीच ही सोनल. तर सोनलचं वय त्याच्यावरती 3 वर्ष दिले आणि आत्ता ती सांगते की तिचं वय 17 आहे. तर ह्या दोन गोष्टी मॅच होत नाही. 2008 ते 2026 हे वय 21 तरी भरतं आहे की नाही. त्यावेळेला ती 5मध्ये जन्मलेली, 3 वर्षाची 8मध्ये होती, म्हणजे आत्ता तिचं वय 21. तर आता हे सगळं काही चेक करायचं असेल तर तिचा जन्मदाखला मिळवणं फार महत्त्वाचं आहे. तिचे खरे आईवडील मिळणं महत्त्वाचं आहे. पोलिसांच्या मदतीने अर्जुन त्या घराच्या ॲड्रेसवर जाऊन पोहोचला. आजूबाजू लोकांना चौकशी केल्यानंतर कळतं आहे की खूप वर्षांपूर्वीच तिचे आईवडील हे घर सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले. ते कुठे गेले, काय गेले, कुणालाही ठाऊक नाही. तर अर्जुन तिथल्या एका व्यक्तीला विचारतो की त्यांची मुलगी हरवली ह्या गोष्टीची काही कल्पना. तर तो माणूस म्हणतो की हो, त्यांना फार गोंडस 3 वर्षाची मुलगी होती, ती पण त्या हरवल्यानंतरच त्यांना फार दुःख झालं. एकुलती एक मुलगी होती त्यांची, ती मिळाली नाही तर ते इथून खचून निघून गेले. तर आता पोलीस म्हणतात की अर्जुन सर काय करायचं, शेवटचा एक मार्ग होता आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, तोही बंद झाल्याचं असं वाटते. आता अर्जुन तिथेच उभा राहतो आहे, त्याच्या मनात कितीतरी प्रश्नांचं काहूर उभं आहे. काही करून त्याला शोधायचं आहे प्राचीचे खरे आईवडील, पण आता कसे. दुसरीकडे मात्र आपण पाहू शकतो की ही जी श्वेता आहे हिला फार खुदबुद लागली आहे की अर्जुन कुठे गेला आहे हे जाणून घेण्याची. तर ती मुद्दामच अस्मिताला म्हणते की गौरीचा ताप उतरला आहे, अर्जुन सरांनी सांगितलं होतं फोन करून त्यांना कळवायला. तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारतात का कुठे येते आणि इथे आपल्या गौरीचा ताप उतरला आहे हे पण त्यांना सांगा आणि ते कधी येणार आहे असं. तर अस्मिता मग लगेचच तिच्या म्हणण्यानुसार कॉल करते. आता अस्मिताचा फोन आला आहे हे अर्जुन पाहतो. अर्जुन एक तर टेन्शनमध्ये, त्याला ती स्मिताचे आईवडील भेटत नाही, त्यांचा ॲड्रेस कुणाला ठाऊक नाही आणि त्यात अस्मिता कॉल करते, तो ना कुणाचेही कॉल उचलत नाही. तो कुठे गेला आहे त्याला कुणाला काहीच सांगायचं नाही, कधी येणार ते त्याला माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे तो कॉल कट करून टाकतो, रिसीव करतच नाही. बघता बघता रात्र उजळली, सकाळ झाली. अगदी 11 वाजायला आले आणि कोर्टात दिलेल्या वेळेवरती सगळेजण आता हजर व्हायला सुरुवात पण झाली. चैतन्य मात्र कंटिन्यू कॉल करतो आहे अर्जुनला. अर्जुनचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया येतो आहे, त्याच्यामुळे त्याला असा कॉन्टॅक्ट होत नाही. तो कुठे काय कुणाला कळेनासं होतं. बघता बघता घरातली मंडळी तिथे येऊन पोचतात. चैतन्य म्हणतो की अर्जुनची काही खबर, तर इथे त्यांनाही माहीत नाही. कल्पना पण सांगू लागते की तो रात्रभर घरी आलेला नाही, मला वाटलं इथे तरी आला असेल पण इथेही आलेला नाही. बहुतेक तो कुठल्या तरी अडचणीत असेल किंवा काहीतरी शोधाशोध करण्यात त्याला वेळ गेला आहे. आता येईलच की नाही, आता सगळ्यांना टेन्शनच आले. चैतन्य मात्र म्हणतो की मी कितीतरी वेळा कॉल लावले. तर इथे अश्विन म्हणतो की मी कॉल लावून पाहू का. चैतन्य म्हणतो लगेच लाव, तुझा तरी उचलला तरी खूप आहे, पुष्कळ आहे. मेसेज पण टाकले, कॉल पण उचलत नाही. काय करावं काही कळत नाही. वेळ तर आली पण आहे जवळ, 11 वाजायला फक्त 1-2च मिनटं बाकी आहे. आता सगळेजण इथे हजर होतील आणि इथे अर्जुनच नाही म्हटल्यावर सगळ्यांना टेन्शन आले. मधुभाऊ म्हणतात की आपली सायली कधी येईल. तर चैतन्य म्हणतो येतच असेल, 2-5 मिनटात पोहोचेलच. सायलीची काळजी मधुभाऊंना फार वाटते, तिला कधी डोळे भरून एकदाचं बघतोय असंही वाटू लागलेलं असतं. आता सगळेजण टेन्शनमध्ये आहे, अर्जुनचा फोन लागत नाही, काय करावं कोणाला काही समजेना. आणि त्यातच आता इथे 2 लबाड आलेले बरं का, राकेश आणि हा सचिन वेषांतर करून आले, स्वतःचं रूप बदलून आले. त्यांनी पाहिले की इथे अर्जुन नाही आहे म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. तर राकेश म्हणतो मला तरी वाटतं हा अर्जुन जेव्हा आपण गायब होतो तेव्हा ना काही ना काही पुरावे घेऊन येतो, बहुतेक ना हा आज आपली वाट लावणार बहुतेक. इथे सचिन त्याच्यावर चिडतो, कधीतरी शुभ बोल रे, कसला अशुभ बोलत असतो नेहमीच. तो आज जर आला काही पुरावा घेऊन तर आपली काही खेर नाही. आणि बघता बघता तिथे सायली आता आलेली असते. सायलीला पाहून सगळ्यांना खरं तर खूप आनंद होतो. सगळ्यांना असं झाले सायलीला कधी एकदाच डोळे भरून बघतोय. तर सायली आल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत त्यांना विचारते की मी घरच्यांशी 2-4 शब्द बोलू का. तर ते परवानगी देतात आणि ती विचारते कुठे आहे अर्जुन, त्याची काही खबर आली की नाही, तो आला की नाही. मग घरचे सांगतात की तो रात्रभर घरी आलेला नाही, अजूनही पोचलेला नाही. आम्हाला सगळ्यांना फार टेन्शन आले. तर इन्स्पेक्टर सावंत यांना आपली सायली विचारते तुम्हाला काही ठाऊक आहे का. तर ते सांगू लागतात की ते माझ्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊन गेले आणि त्यांचा
मी कॉन्टॅक्ट करून दिलेला होता ज्या पोलीस स्टेशनमध्ये, त्या इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ते दोघंही अर्जुनसोबत काल रात्री बाहेर गेले. ते अजून ते परतलेलेच नाही, तिघंही परतलेले नाही, तिघांची काही खबर बातमी नाही. त्याच्यामुळे ते काय चाललं आहे का कुणाला काहीच ठाऊक नाही. आता काय होईल म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये. पण सायली मात्र म्हणते की सगळ्यांनी धीर धरा आणि अर्जुन जर काही कामानिमित्त गेला आहे तर तो काहीतरी घेऊनच वापसच येईल. आपल्याला आता संयम ठेवायला हवा, वाट बघूया. तर तिथे तितक्यात ना तो संतोष नावाचा व्यक्ती ज्याने आपल्या सोनलला माझी पुतणी असं सांगून घेऊन गेला होता, त्याला पाहिल्यानंतर सगळ्यांना संताप होतो त्याच्या चेहऱ्याकडे पण. किती खोटारडा माणूस आहे, किती खोटं बोलला, आपल्याकडनं सोनलला घेऊन गेला. मधुभाऊ तर म्हणतात की याचं कधी भलं होणार नाही आणि किती फसवणूक केली, याच्यामुळेच तर ही बला आपल्यावरती आली आहे, अशी तिथे चर्चा सुरू होते. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आता आम्ही तर खूप प्रयत्न केले, मला माहिती की सायली मॅडम असं काही करणार नाही, पण आता पुराव्यांअभावी आपण आता इथे गप्प बसलो आहे. नक्कीच काही पुरावा मिळाला तर सायली मॅडम निर्दोषी हे सिद्ध होईल आणि त्या लवकरच बाहेर पण येतील, असं आत्मविश्वास ते म्हणतात की मला आहेच. संतोषला पाहून आता सगळ्यांना संताप होत असतो. आता सगळेजण आपापल्या जागेवर बसायला जात असतात आणि इथे तितक्यात सोनल येते. सायलीला वाटतं की तिच्याशी बोलावं, काहीतरी मार्ग निघेल, पण चैतन्य म्हणतो की तुला तिच्याशी एक शब्दही बोलता येणार नाही, कोर्टाचा नियम आहे, तू तिच्याशी एक शब्दही बोलू शकणार नाही. आता कोणीच तिच्याशी काहीच बोलू शकणार नाही, त्याच्यामुळे आता तिच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करणं आपल्याला शक्य नाही. सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसा, कुणीही नियमांचं उल्लंघन करू नका, नाही तर न्यायाधीश दुसरंच काहीतरी निर्णय घेऊन टाकतील. आता इथे हा सचिन जो आहे ना, तो सोनलकडे डोळे फाडून पाहत असतो, कारण तिला खरं तर कोणतरी धमकवलेले, त्या धमकीमुळे ती मुलगी सगळ्यांशी खोटं बोलत आहे, तिच्यावर दबाव टाकण्यात आलेला आहे. असं कुठली गोष्ट ज्यामुळे तिच्यावर एवढा दबाव आला आहे हे आता त्यांनाच ठाऊक. सचिन काय करतो तर मेसेज करतो महिपतला की इथे अर्जुन अजून पोचलेला नाही, जर तो कोर्टाबाहेर कुठे दिसला तिथंच दाबून ठेवा त्याला किंवा लपवून ठेवा, कारण तो जर कोर्टात पोचला तर खूपच मोठी गोष्ट त्याच्या हाती लागलेलीच असणार, कारण दरवेळेप्रमाणे तो गायब झाला आहे आणि अजून परतलेला नाही. तर ही गोष्ट आता इथे प्रियाला पण कळते की हा जो आपला अर्जुन आहे तो अजून कोर्टात आलेला नाही, रात्रभर कुठे कुणाला ठाऊक नाही. जर तो असा कुठे जातो ना तर काही ना काही पुरावा घेऊनच येतो. 100% तो काहीतरी पुरावे घेऊन आलेला असावा. जर तो आला आणि कोर्टात जर गेला तर मग काही खेर नाही. इतक्या दिवसाची जी प्लॅनिंग केली ती प्लॅनिंग वाया जाईल. तितक्यात सचिनचा मेसेज महिपतला येतो, तो सांगतो की अजूनही अर्जुन पोचलेलं नाही आणि कोर्टामध्ये आता शेंडे वकील म्हणतायत की अर्जुन नेहमीप्रमाणे गायब आहे किंवा उशिरा येतो आहे, तर त्याला कोर्टाने त्याची दखल घ्यावी आणि कोर्टाने त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी. तर कोर्ट म्हणू लागतं आहे की आपल्या चैतन्यला तुमचे वकील कुठे आहेत. चैतन्य सांगू लागतो की दरवेळीप्रमाणे काही ना काही अडचण आली असेल आणि तो ह्याच केस संदर्भात काही पुरावा मिळवण्यासाठी गेला आहे आणि तो निरर्थक गेलेला नाही, त्याच्याकडे काहीतरी ठोस कारण आहे म्हणूनच तो अजून आलेला नाही. माझ्या कोर्टाकडे एकच विनंती की तुम्ही थोडा वेळ आम्हाला अजून प्रदान करावा. आता इथे सायली देवाकडे प्रार्थना करत असते की थोडा वेळ मिळायला हवा. आता कोर्टाने समजून घेतले, 1 तास आपण त्यांची वाट पाहूया, कारण वकील जर असं येतो आहे उशिरा तर त्याच्यामागे काही कारणं असू शकतात, तो असं उगाचच नाही वागणार ना. आणि मग कोर्टाने 1 तास वेळ दिला म्हटलं होतं. इकडे प्रियाचा महिपतचा सगळ्यांचा असं BP हाय झालेला आहे. मात्र आपली प्रिया तर संतापून म्हणते की मी इतकी छान प्लॅनिंग केली आणि आपल्या सायलीला इतकं भारी फसवलं आहे, तुम्हाला मात्र थोडा वेळसुद्धा मॅनेज करता येत नाही. त्या अर्जुनचा पाठलाग करणं तुमच्याच्याने शक्य झालं नाही, तो अर्जुन कुठे तुम्हाला माहीतसुद्धा नाही आहे, तुम्ही असे बाहेर राहून पण काहीच कामात नाही. तर आता महिपत तिच्यावर चिडतो की हे तू जास्तच बबले बोलायला लागले बरं का, जास्त बोलू नको, आम्ही खूप प्रयत्न केले, बघू आता पुढे काय होते. इथे आता त्या दोघांची भांडणं श्वेता मिटवत असते की प्लीज भांडू नका. तितक्यात पाठीमागनं अस्मिता येते आणि तिला भॉक करते, तर तिच्या हातातनं मोबाईलच खाली पडतो. दुसरीकडे आपण पाहतोय शेंडे वकील मात्र आता अधीर झाले. ते म्हणू लागले की 1 तास आपण वाट पाहिली, आता पुष्कळ झालं, आत्ताच्या आता ही जी काही तारीख दिली ती खारीज करा आणि अर्जुन हे अजून आले नाही, त्यांच्यावरती काहीतरी कार्यवाही करायला हवी. चैतन्य मात्र कोर्टाकडे माफी मागत म्हणतात की थोडासा वेळ अजून अवधी प्रदान करा, ते येतीलच. शेंडे मात्र त्यांच्या या सगळ्या गोष्टीला म्हणत असते की ती नाही, आत्ताच निकाल लावून टाका आणि खूप लांबची तारीख द्या, जवळची तारीख देऊच नका. आता न्यायाधीश आणि हे जे काही निर्णय घेणार त्याच वेळेला काय झालं, न्यायाधीश बोलणार त्याच वेळेला अर्जुनची एंट्री होते. थांबा,
आता अर्जुन आला बरं का. अर्जुन आल्या मग आता त्यांची माफी मागतो आणि त्यांच्याकडे वेळ मागतो. तर ठीक आहे, मग न्यायाधीश म्हणतात की बरं आता तुमची शेवटची वेळ, असं पुन्हा कधी वागायचं नाही, आता तुम्ही तुमची केस कंटिन्यू करा. तर अर्जुन म्हणू लागला आहे की या शेंडे वकिलांनी आरोप सिद्ध केला आहे की सायलीने लहान मुलींची तस्करी केली आणि ते असं भरपूर वर्षापासून करत आली. अगदी घरातल्यांनासुद्धा माहीत नाही की ही असं काम करते आणि तिच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, तिच्याकडे एवढा पैसा ह्या मुलींना विकूनच आला आहे. मी नवरा वकील असून, मी तिच्यासोबत असूनसुद्धा तिने माझ्या डोळ्यात धूळ फेकली, असं हे शेंडे वकिलांचं म्हणणं आहे. तर ही जी सायली आहे ती अत्यंत क्रूर व्यक्ती आहे. तिने किती लहान मुलांचा सौदा केला, ते विकल्या, असं सगळे आरोप आहे त्यांच्यावर. तर ते सिद्धही केले त्यांनी. तरी ती सायली म्हणते अहो तुम्ही असं काय बोलतायत. तर अर्जुन म्हणतो अगं शेंडे वकिलांनी सिद्ध केले ते म्हणजे खरंच असणार ना. तर शेंडे वकील म्हणतात की हो बरं झालं, माझं काम तुम्हीच केलं, मला फार अभिमान तुमच्यावर बरं का. तुम्ही माघार घेतली किंवा हार मानली, तुम्ही स्वतःच कबूल केले तुमच्या बायकोने हे सगळं केले. तरी ते अर्जुन म्हणतो मी कबूल केलं नाही, तुम्ही कोर्टात सिद्ध केले, त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या आणि मी ते सांगतोय पुढचं वाक्य तर ऐका. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे आणि त्या खोट्या आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे. अर्जुनने आता त्याचं शस्त्र बाहेर काढलं. घाम फुटला या शेंडीला, घाम पुसू लागला रुमाल काढून लगेच चेहऱ्यावरचा आणि म्हणू लागलात की तुम्ही हे काय निरर्थक बोलताय, तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का, फक्त बोलायचं म्हणून बोलतायत. अर्जुन आता म्हणला त्याची बाजू मांडू लागला, माझ्याकडे सगळे पुरावे आहे आणि मी हे सिद्ध करू शकतो की मिसेस सायली यांनी आश्रम चालवायला घेतले, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी लीगल होतात, त्यांनी कधीही अनलिगल काम केले नाही, त्या निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहे. तर आता कोर्टाला फार उत्सुकता आहे की काय पुरावे यांच्याकडे. आता इथे सुरुवात केली अर्जुनने आपल्या सोनलपासनं. सोनलला प्रश्न विचारला जातो तू किती वयाची, तर ती सांगते मला गुरुजींनी सांगितलं की मी 17 वर्षाची आहे, तेच मी ह्या ताईला सांगितलं. मग आता इथे तुझं वय सिद्ध करण्यासाठी तुझा जन्म दाखला हवा की नाही. तर ती मुलगी म्हणते म्हणजे तुझे खरे आईवडील सापडले आणि त्यांच्याकडे तुझा जन्म दाखला आहे, त्याच्यानुसार तुझं वय आज 21 आहे हे सिद्ध मी करतो. आणि ते सगळे कोर्टात पुरावे त्यांनी सादर केले. आता पुढे खरंच मोठा ट्विस्ट आहे, आपली सायली निर्दोषी हे सिद्ध होणार आहे.